जे आपले कोणतेही विद्यार्थी MSCET, JEE, नीटची तयारी करणार आहेत त्यांना आपण पुढच्या वर्षीपासून आपल्या क्लास थ्रू एक ॲप्लिकेशन प्रोव्हाइड करणार आहे ज्याच्यामध्ये CETची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना समजा फॉर्म्युलाचे काही शॉर्ट फॉर्म्स असतील ते आपण प्रोव्हाइड करणार आहे, ज्याच्यामध्ये 11वी-12वीचे सर्व फॉर्म्युले इझी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे ते इम्पॉर्टंट जे असतात म्हणजे महत्त्वाचे जे आपल्याला एक्झामसाठी लागतील तेवढेच फक्त तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील की जेणेकरून फोकस कशावर करायचं आहे हे आपल्या विद्यार्थ्यांना समजलं पाहिजेत. आणि त्यानंतरनं जर आपण बघितलं तर बाकीचे हे आता 12th एक झालं, परत आपण जर बघितलं की अदर देन बाकीचे कुठले टॉपिक्स असतील त्यावरती पण इझी फॉर्मॅटमध्ये आपण फॉर्म्युले त्यांची तयार करून त्यांना जे इम्पॉर्टंट त्यांना जे हवं आहे ते आपण त्यांना प्रोव्हाइड करून देणार आहे. अदर देन ॲप्लिकेशनमध्ये अजून जर आपण काही गोष्टी बघितल्यात तर त्यामध्ये काय आहे तर आपण ट्रान्सफर करूयात की जेणेकरून समजा CETची तयारी करताय तर त्यामध्ये तुम्हाला काय राहील, क्वेश्चन बँक राहील, ज्याच्यामध्ये वैयक्तिक प्रत्येक विषयाचे काय असतील क्वेश्चन बँक तयार केलेले आहेत. 11वी-12वीचे कोणतं तुम्हाला सॉल्व करायचे तुम्ही सॉल्व करू शकता की ज्यामध्ये समजा एखादा चॅप्टर आपण 12वीचा पकडला तर आपल्यामध्ये 600 ते 605 पर्यंत काही क्वेश्चन्स असतील जे तुम्ही आन्सरसोबत तुम्हाला तिथं समोर मिळून जातील की जेणेकरून उत्तर पण तुम्हाला समजतील आणि आपल्याला क्वेश्चन कुठल्या टाईपचा येतोय हे पण आपल्याला माहिती पाहिजेत. आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असे खूप सारे क्वेश्चन्स त्यामध्ये मिळतील आणि 12वीचं नाही तर 11वीचे पण क्वेश्चन्स तुम्हाला त्यामध्ये मिळून जातील. जे टॉपिक फोकस करायचे आहेत त्यावरतीच फक्त आपला फोकस राहील आणि ज्याच्यामध्ये आपल्याला कुठले क्वेश्चन्स कसे येऊ शकतात ह्याच्यामध्ये आपले अंडरस्टँडिंग त्यामध्ये येऊन जाईल. आणि जर आपण अजून काही गोष्टी बघितल्या तर त्यामध्ये चॅप्टर वाईज टेस्ट म्हणजे प्रत्येक चॅप्टरची जे आपले सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामधले प्रत्येक चॅप्टरची 11-12ची प्रत्येक तुम्ही ॲनालाइज करून नवीन क्वेश्चन असतील, जुने क्वेश्चन असतील किंवा मिक्स क्वेश्चन असतील किंवा आपण म्हणतोय ना की प्रिव्हियस क्वेश्चन काय असतील ते पण आपल्याला टायमिंग थ्रू आपण किती वेळा ते सॉल्व्ह केलं पाहिजेत हे पण तुम्हाला त्यामध्ये करता येऊ शकतं. असं एक ॲप्लिकेशन आपण काय करणार आहेत मुलांना प्रोव्हाइड करून देणार आहेत की ज्यामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी टाईम टू टाईम सर्व मॅनेज करता आलं पाहिजेत. अदर देन आपण गोष्टी बघितल्यात तर सब्जेक्ट वाईज आपल्याला ॲनालिसिस असेल किंवा मॉक टेस्ट असतील, मागच्या वर्षीच्या PCMचा असेल किंवा PCBचा असेल, जो विषय आपण निवडला आहे त्याच्यामध्ये आपण किती चांगलं करू शकतोय ह्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. त्यामध्ये आपण टेस्ट टाकून आता आपली प्रॅक्टिस टेस्ट ज्या असतात त्यालाच आपण मॉक टेस्ट म्हणतो. 150च्या आसपास क्वेश्चन्स एका टॉपिकचे तुम्हाला मिळून जातील की ज्यामध्ये तुम्ही बाकीचे पण व्हेरिएट करून उत्तरं फाइंड करू शकतात. ह्याच्यामध्ये जर रिव्ह्यू बघितलं तर पालकांना हे पण समजेल की आपल्या विद्यार्थ्यांनी किती क्वेश्चन सॉल्व्ह केलेत आणि किती क्वेश्चन सॉल्व्ह केलेले नाहीत की जेणेकरून आपल्याला ॲनालाइज करता येईल की बाबा आपल्याला किती अटेम्प्ट करता येतोय, किती करता येत नाहीत, आपल्याला किती अजून अभ्यास करायची गरज आहेत. ह्याच्यामध्ये PCMचा असेल, PCBचा असेल, असे तुम्ही खूप सारे टेस्ट सॉल्व्ह करू शकता. शेड्यूल टेस्ट पण आपण सॉल्व्ह करू शकतो की आपण टायमिंग लावून ठेवायचं आणि ह्या टाईमला आपला प्रत्येक दिवशी ही टेस्ट या वेळेला मिळून जाऊ शकते. अदर देन गोष्टी पाहिल्यात तर तुम्हाला बाकीच्या थ्रू पण इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक्स म्हणजे आपण काय करतोय की बाबा अपेक्षित घेणं, कुठल्या वेगवेगळ्या गोष्टी असतील ते प्रोव्हाइड करणं, ते सर्व तुम्हाला ह्याच्यातच मिळून जाईल. म्हणजे काय असेल की आपल्याला प्रिव्हियस इयरचे काही क्वेश्चन्स असतील, IMP कुठले असतात कुठले नसतात हे सर्व ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलं जाणार आहे. आपल्याला ॲप्लिकेशन थ्रू किती सुविधा आपल्याला मिळणार आहेत ती ह्याच्यामध्ये क्लिअर होत आहे की आपल्याला आपल्या मोबाईलमध्येच सर्व गोष्टी मिळून जातील. नोट्सचा पार्ट राहिला तर नोट्स पण तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतील आणि नोट्सला ॲनालाइज करून तुम्हाला कुठला चॅप्टर अवघड जातोय, कुठला सोपा जातोय किंवा तुमची स्ट्रेंथ काय आहे हे तर तुम्ही चॅप्टर वाईज काय करू शकता, ॲनालिसिस पण करू शकता. आणि जर बाकीच्या गोष्टी ॲनालाइज करायच्या झाल्यात की बाबा मला कुठला सब्जेक्ट अवघड जातोय, काय जातोय तर ते पण तुम्ही करू शकता. असे आपण आपल्याला विद्यार्थ्यांना काय करणार प्रोव्हाइड करून देणार की बाबा किती % तुम्हाला गोष्टी येत आहेत, किती येत नाही येत. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचं मेंटॅलिटी यूज करून किती गोष्टी तुम्हाला सार्थक करता येऊ शकतात ह्याचा आपण प्रयत्न करणार आहे. जे आपले कोणतेही विद्यार्थी MSCET, JEE, नीटची तयारी करणार आहेत त्यांना आपण पुढच्या वर्षीपासून आपल्या क्लास थ्रू एक ॲप्लिकेशन प्रोव्हाइड करणार आहे ज्याच्यामध्ये CETची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना समजा फॉर्म्युलाचे काही शॉर्ट फॉर्म्स असतील ते आपण प्रोव्हाइड करणार आहे, ज्याच्यामध्ये 11वी-12वीचे सर्व फॉर्म्युले इझी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे ते इम्पॉर्टंट जे असतात म्हणजे महत्त्वाचे जे आपल्याला एक्झामसाठी लागतील तेवढेच फक्त तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील की जेणेकरून फोकस कशा